नमस्कार. आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे बघतोय गरमागरम आल्याचा चहा. सुंदर असा बनतो. आपण बाहेर ज्या प्रमाणात कडक चहा पितो तसाच इथं फक्कड असा चहाचा बेत झाला आहे. बऱ्याच जणांच्या अशा तक्रारी असतात की आमचा चहा फाटतो, तर तो फाटू नये म्हणून मी काही तुम्हाला टिप्स देते. चहा रेसिपी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते ते बघून घेऊया. इथं मी 1 कप म्हशीचं दूध घेतलं, 1 कप पाणी आहे, 1 चमचा चहापत्ती आहे, अर्धा टीस्पून वेलची पूड आहे, 3 चमचे साखर आहे, अर्धा इंच आलं घेतलं. चला चहा रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथं चहाचं पातेलं घेतलं आहे आणि यामध्ये आपण 1 कप पाणी घालून घेऊया. गॅस मीडियम आचेवर ठेवून आपल्याला पाण्याला अशी खळखळून एक उकळी आणायची आहे. बाहेर मस्त पाऊस पडतो आणि गरमागरम इथं आल्याचा चहा बनवत आहे. तुम्ही बघू शकता पाण्याला अशी मस्त खळखळून उकळी आली आहे. आता यामध्ये 3 चमचे साखर घालून घेते. त्यासोबत 1 चमचा चहापत्ती आहे आणि इथं वेलची पूड आहे. दूध फाटू नये म्हणून ही पद्धत तुम्ही फॉलो करा. तुमचं दूध फाटणार नाही आणि चहा असा जसं बाहेर आपण हॉटेलमध्ये पितो अगदी त्याच प्रमाणात हा घरच्या घरी आल्याचा चहा बनून तयार होतो. तर इथं चहाला अशी 2 मिनटासाठी उकळी आणून घ्यायची आहे. 2 मिनटं झाली तर चहाला अशी खळखळून उकळी आली आहे. तर यामध्ये आलं किसून घालायचं आहे. हे बघा, यामध्ये मी आलं किसून घालते. आल्याचा जो फ्लेवर आहे तो चहामध्ये छान उतरतो. आता मी यामध्ये आलं किसून घातलं व्यवस्थित. आल्याचा जो अर्क आहे तो चहामध्ये छान उतरला पाहिजे म्हणून 2 मिनटासाठी खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे. बघा, इथं 2 मिनटं झाली आणि खळखळून उकळी आली आहे. वेलची पूड, आलं किसून घाललं त्याचा छान फ्लेवर उतरतो. आता यामध्ये इथं 1 कप दूध घालून घेते मी. चहा उकळल्यावर दूध टाकायचं. तुम्ही अगोदर दूध घालसाल तर चहा फाटू शकतो, कारण त्यामध्ये आपण आलं किसून घालतो म्हणून तो चहा फाटण्याची शक्यता असते. आता 3 मिनिटे चांगला शिजवून घेऊ मस्त असा याचा रंग चेंज होईपर्यंत. आणि तुम्ही बघू शकता 3 मिनटासाठी मी मस्त चहा असा उकळून घेतला आहे. मस्त चहाला असा रंग आला आहे. बाहेर हॉटेलमध्ये तुम्ही असाच चहा पिला असेल, या प्रकारे झाला आहे. तर दूध फाटू नये म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला चहा उकळून घ्यायचा आणि त्यामध्ये आलं किसून घालायचं आणि नंतर खळखळून उकळी आणायची आणि मग दूध टाकून घ्यायचं, म्हणजे चहा फाटत नाही. या टिप तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचाही चहा हॉटेलच्या प्रमाणात व्यवस्थित असा बनतो. तर इथं चहा गरमागरम बनून असा तयार आहे. मस्त आल्याचा अर्क, विलायचीचा अर्क यामध्ये उतरला आहे आणि स्वादिष्ट असा बनला आहे. वासही छान येतो या चहाचा. तर आपण कपामध्ये काढून घेऊया. आज आपण इथे बघतोय पावसाळ्याच्या थंडीमध्ये गरमागरम असा आल्याचा चहा बनवून नक्की प्या.